नमस्कार सर्वांना, मी वर्षा देवकर स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपल्यासोबत आहेत गीता गवारी, सरपंच सूर्यमाळ, जिल्हा पालघर। तर आज दिल्ली येथे सशक्त पंचायत मैत्री अभियानाची राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा झाली आणि या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व गीताताई यांनी केलं। गीताताई नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदन की तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं सशक्त नेत्री म्हणून, एक सक्षम महिला सरपंच म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व संपूर्ण देशासमोर केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन। कृपया आपला परिचय आम्हाला सर्व जे आमचे चॅनलचे प्रेक्षक आहेत त्यांना आपण करून द्यावा। नमस्कार, मी गीता गवारी, सरपंच सूर्यमाळ, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर। आज आमचं इथं दिल्ली इथे सशक्त पंचायत राज अभियानांतर्गत जे नेत्री प्रशिक्षण होतं, त्या प्रशिक्षणाच्या संदर्भात मी आज आपल्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं। तेही खरंच माझ्यासाठी खूप अभिमानाचे आणि एक नवीन अनुभव असा मला या परिषदेमधून मिळालेला आहे। तर मी खरोखर या आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या पालघर जिल्ह्याचा, आमच्या शिवणचा, बीडीओंचा आणि तसेच आमचे विस्तार अधिकारी आणि जे कोरडा साहेब आहेत आमचे, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देते। त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली। ताई, आपण सरपंच म्हणून कधीपासून कार्यभार हाती घेतला? मी 2022ला सरपंच पदावर बसली। त्याच्यानंतर मग तिथून मी सरपंचाचा कारभार हा तिथून करतच आहे। सरपंच म्हणून आपण ज्यावेळेस कार्यभार हाती घेतला त्यावेळेस काय काय आव्हानं, काय काय अडचणी आपल्यासमोर होत्या? सरपंच म्हणून काम करताना मला सर्वप्रथम माझ्यासमोर बऱ्याचशा अडचणी आल्या, कारण की मला याच्यातला अनुभव नव्हता। कुठे काय बोलायचं किंवा कोणत्या योजना आहेत किंवा गावात कसं महिला सक्षमीकरणावर काय केलं पाहिजे, ज्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर कशी मात केली पाहिजे। तर ह्या समस्या काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम मला म्हणजे त्रास झाला। त्यानंतर मग मी हळूहळू त्या समस्यांकडे वळली, त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला। आणि सांगायचं गेलं तर मला हे जे काही आव्हान आहे, ताई, आपल्यासमोर अनेक अडचणी आल्या, ते आपण पार करून आणि एक सशक्त नेत्री, एक सक्षम महिला सरपंच म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत केलं। तर हा सगळं जो आहे, हा जो बदल आहे तो कशामुळे आपल्यामध्ये झाला ते कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगावं। हा जो बदल आहे तो मी यशदा येथे प्रशिक्षण घेतलं। यशदाने मला ट्रेन केलं। त्यांनी जी काही माझ्या मनात, म्हणजे जे इतरही सरपंच आहेत त्यांच्याही मनात ही भीती असते, तशी माझ्याही मनात भीती होतीच की समोर जाऊन कसं बोलायचं, आपण केलेल्या कामाचं प्रेझेंटेशन कसं करायचं। तर या संदर्भात मला यशदातून मार्गदर्शन मिळालं। त्यांनी मला ट्रेन केलं, त्यांनी मला हिंमत दिली, माझा आत्मविश्वास वाढवला आणि त्याच्यामुळंच आज मी इथं आमच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या दिल्ली या ठिकाणी केलं। आणि खरोखर जे काही महिला सरपंच आहेत त्यांना जी हिंमत नसते, तर त्यांनी, माझं एक आव्हान आहे त्यांना की जे काही आपले ट्रेनिंग्स होतात, म्हणजे तालुका लेवलला होतात, जिल्हा लेवलला किंवा राज्य लेवलला जे काही ट्रेनिंग्स होतात त्या ट्रेनिंग अटेंड करा। जे काही माहिती, जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी माहिती मिळवा, त्याच्यातूनच आपल्याला कामं करता येतात। तर मी माझ्या महाराष्ट्रातील महिला सरपंचांना हे सांगेन की ट्रेनिंगमधूनच शिकता येतं, तर तुम्ही निश्चित ट्रेनिंग अटेंड करा। खूप छान ताई, आपण महिला सरपंच जे आहेत त्यांना अतिशय मार्मिक असा संदेश दिलेला आहे। तर सर्व महिला सरपंच आहेत तर त्यांना ताईंनी सांगितलेले आहे की आपले स्वतःचे निर्णय आपण स्वतः घ्या, स्वतः आपण प्रशिक्षण असतील, मीटिंग्स असतील तर स्वतः अटेंड करा आणि जेणेकरून आपल्याला आपल्या पदाची जबाबदारी, कर्तव्य, अधिकार काय आहेत याची जाणीव होईल आणि आपण एक सक्षम महिला सरपंच म्हणून आपण कामकाज कराल। तर ताई, तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं पुनश्च खूप खूप अभिनंदन। आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि ताईंचे राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे काही व्हिडिओ आहेत ते पण आपण बघणार आहोत। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।
पंच से हुई। हालांकि वो एक पॉलिटिकल परिवार से ताल्लुक़ रखती हैं, पर उनकी भी मुझे लगता है आप सब लोग सुनेंगे उनको, तो किस प्रकार से सरपंच से आज वो भारत सरकार के मंत्री के पद पे आसीन हैं। ये सब महिलाएं हमारे लिए बहुत प्रेरणा का स्रोत है। धन्यवाद गीता जी। आप अपने महिला बहनों को कोई संदेश अपनी तरफ से देना चाहेंगी? मी सर्व महिला सरपंचांना हेच सांगत होती की मी ज्या पद्धतीने घाबरत होती, तर आता ती माझ्यात भीती नाही, तर तुम्हीही याच्या पुढे काम करताना माझ्यासारखी मनात भीती नका ठेवू आणि पुढे जाऊन तुमचे जे काही काम असेल ते बिंदास करा आणि कोणी घाबरू नका। माझे निर्णय मी आता स्वतः घेते, तसेच तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्या, एवढेच मी या माध्यमातून सांगेन। बहुत सुंदर। तो अगर तो घबराइए मत, धैर्य रखिए, धीरे धीरे अपने स्वविश्वास से, स्व प्रेरणा से सब समझ में आ जाएगा और आप आगे बढ़ेंगी और आपको सारी कठिनाइयाँ सब हल हो जाएंगी। मोटा मोटा ठीक बोला।